सर, सर्वप्रथम आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो की आपण खूप 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 जगलं पाहिजे. आमच्या अशा शुभेच्छा सगळ्यांच्या वतीनं आहात. पण आपल्याला एक प्रश्न आहे की एक धमकी अंगावर आली तर मैदान सोडून पळणारे अनेक असतात, पण आपण जागतिक स्तरावरच्या अनेक पैलवानांना नेहमीच अंगावर घेत आलेला आहात. तर हे वाघाचं, हे सिंहाचं, निर्भयपणाचं काळीज आपण कुठून आणलं? आणि माझा जोडून दुसरा प्रश्न असा आहे की वकील अनेक असतात, पण आपण स्वतःचं वेगळं स्थान कसं निर्माण केलं? आणि मी सुद्धा एक कायद्याचा विद्यार्थी आहे, तर आपण काय संदेश देऊ इच्छिता? एक लक्षात घेतलं पाहिजे की भीती ही प्रत्येक माणसाला असते. भीती नाही असं नसतं, परंतु त्या भीतीबरोबर ज्या वेळेला आपल्या मनाला वाटत असतं की भीती मला निर्माण होईल, त्यावेळेला आपण आपल्या मनाला बजवायचं असतं की तुम्ही काही वाईट केलेलं नाही. आणि हा एक आत्मविश्वास तुमच्या चालताना बोलताना आला की मग निश्चित तुम्हाला कशाची भीती वाटत नाही. अर्थात आपण हे देखील लक्षात पाहिलं, ज्या वेळेला मी गुन्हेगारांच्या विरुद्ध युक्तिवाद करत असतो त्या त्यांच्या तोंडासमोर त्यांना म्हणत असतो की यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे, जन्मठेप झाली पाहिजे, त्यांनी अशी कृत्य केली आहेत. परंतु हे करत असताना देखील ज्या गुन्हेगाराच्या विरुद्ध बोलत असतो त्या गुन्हेगाराला जवळ जाऊन मी बोलत असतो की बाबा तू हे का बोललोस, तू ही चूक केलीयस, तू हे पाप केलंय. काय असतं की माणसाला पश्चाताप हा महत्वाचा असतो. गुन्हेगार किती असो, केवढाही मोठा असो, त्याला शिक्षेपेक्षा त्याच्या मनात पश्चाताप निर्माण करणं ही त्याची मोठी शिक्षा असते. आणि असा पश्चाताप मी त्या प्रत्येक गुन्हेगाराच्या मनात निर्माण करत असतो, बोलून निर्माण करत असतो. त्याच्यामुळे मला त्यांची भीती वाटत नाही. ते जरी डॉन असले तरी मी कायद्याचा डॉन आहे. नमस्कार सर, मी दिव्या पाटील. सर, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालेत आणि तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता होता? खरं सांगू की खोटं सांगू? खरंच सांगा. खरंच सांगतो. नाही, वकील असल्यामुळे बऱ्याच वेळेला असं वाटतं ना की खरं बोलतात का खोटं बोलतात. वकील होण्याची माझी इच्छा अजिबात नव्हती. आमची वडिलांची इच्छा होती मी वकील व्हावं, आईची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. कालांतराने डॉक्टरेट देखील पदवी मिळाली अब्दुल कलाम यांच्या हस्ते. म्हणजे मी डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहे. पण वडिलांच्या इच्छेखातीर मी वकील झालो. आणि ज्यावेळेला वकिली व्यवसायात आलो त्यावेळेला माझ्यापुढे दोन पर्याय होते. आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं किंवा आरोपीच्या विरुद्ध वकीलपत्र घ्यायचं. मला असं वाटलं की समाजामध्ये सामान्य माणसाला गुन्हेगाराची भीती वाटते आणि म्हणून आपण गुन्हेगारांच्या विरुद्ध का लढू नये. आणि याच उद्देशाने मी गुन्हेगारांच्या विरुद्ध वकीलपत्र घेत असतो. अर्थात हे करत असताना देखील मी खात्री करून घेत असतो की माझ्या समोर आलेला हा खरोखर गुन्हेगार आहे का नाही. पोलिसांनी चार्जशीट केलं म्हणजे तो गुन्हेगार समजायचं ही जरी गोष्ट कधी असली तरी सुद्धा माझी आंतरिक मनाला एक इच्छा असते की याने गुन्हा केला आहे आणि केला असेल तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. आणि या उद्देशाने मी वकिली व्यवसायाकडे वळलो. वकिली व्यवसायात आल्यानंतर निश्चितपणे मग सरकारी वकील झालो आणि मग कालांतराने मी आता तीच कामं करतो. नमस्कार सर, मी रामराजे देशमुख. सर, माझा प्रश्न असा आहे, आता देशाच्या विरोधात तो हल्ला झाला त्यात कसाब हा दोषी आहे हे आपल्याला माहीत होतं आणि कोपर्डी हत्याकांड झाला त्यात ते 3 दोषी आहेत हेही सर्वांना माहीत होतं. तरी त्यांच्या विरोधातले हे खटले इतक्या वर्ष चालतात आणि काही वकील असतात ते त्यांना सपोर्ट करतात. मग हे असं का होतं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे कसाबचा खटला याला वेळ लागला नाही. आम्ही 8 ते 9 महिन्यात हा खटला संपवला होता. सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत 2-2.5 वर्ष चालला होता. कोपर्डीचा खटला हा देखील लवकर चालला, लवकर संपला. प्रश्न तुमचा जो आहे त्या प्रश्नाला तुमचा हेतू असा आहे की या गुन्हेगारांनी गुन्हा केला असताना देखील ही न्याय प्रक्रिया का चालवण्यात आली. हा प्रश्न मला अनेक वेळा विचारण्यात आला की कसाबला मारताना बघताना CCTV फुटेज होते, लोक होते, तरी त्या पाकिस्तानच्या नागरिकाला का एवढा वेळ लागला, का त्याच्या सिक्युरिटी करता खर्च केला. असं आहे की आमच्या देशामधली न्यायव्यवस्था जी आहे ती 100 सुटले तरी चालतील दोषी, परंतु एका निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये. आणि विशेषतः अजमल कसाब हा पाकिस्तानचा जो अतिरेकी होता त्याला आम्ही कशा प्रकारे ट्रायल देतो, ज्युडिशियस कशी ट्रायल देतो हे
आम्हाला जगाला दाखवायचं होतं आणि त्याप्रमाणे ते आम्ही दाखवलं, जगापुढे सिद्ध केलं की भारत हा एक असा देश आहे की या देशात कुठलाही गुन्हेगार असो, कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, कुठल्याही राष्ट्राचा असो, त्याच्या विरुद्धचा खटला या देशातील कायद्यानुसारच आहे. आणि म्हणून कसाबच्या खटल्याच्या वेळेला न्यायालयामध्ये पत्रकार आणि सगळ्या देशातील पत्रकार उपस्थित होते, 150 ते 200 पत्रकार उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे कोपर्डीचा खटला देखील हा लवकर जलद गतीने चाललेला आहे. सर, मी प्रियंका चव्हाण, मी एक लॉ स्टुडंट आहे. तर ह्या क्षेत्राकडे वळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा तुम्ही रोल मॉडेल आहात. तर मी विचारू इच्छिते की तुम्ही लॉ स्टुडंटला काय सल्ला देऊ इच्छिता, म्हणजे त्यांचं काम, त्यांचा रोल कसं असलं पाहिजे या क्षेत्रात? लॉ स्टुडंट्सनी एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टची जी जजमेंट्स आहेत ही आपण वाचली पाहिजे. एखादी आपल्याकडे केस आली असेल, तुम्हाला मूट कोर्ट कॉम्पिटिशनला केस असते, ती केसमध्ये सुप्रीम कोर्टाची काय तत्व आहेत, आपल्याला इंग्लिश आपलं कसं चांगलं होईल, कोर्टात आपण ऍड्रेस कसं करू शकतो, हा एक प्रश्न विचारला पाहिजे. उलट तपासणीचं तत्व फार सोपं असतं, ज्याला लॉजिकल एंड आपण असं म्हणतो. आणि लॉजिकल एंडला कसे क्रॉस एक्झामिनेशन न्यायचे असते. तुम्ही 3rd इयरला असाल, तुम्हाला अजून बराच वेळ आहे, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिसने येतात. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण जरी वकील झालो तरी, मी जेव्हा वकील आता खटले चालवत असताना मला असं वाटत असतं की ही माझी चूक झाली. चूक स्वतःची जाणीव होणं हे आपलं पुढे जाण्याचं लक्षण आहे. म्हणून तुम्ही असं कोणी समजू नये की मी कधी चूक करत नाही, मी असा कधी दावा करत नाही की माझ्या हातून कधी चूक होते. होतात चुका, चुका होणं हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे, पण चुकांची पुनरावृत्ती करणं हा मूर्खपणा आहे. आणि म्हणून ज्याला चूक होते ती चूक आम्हाला जर कोणी पॉइंट आउट केली तर आम्ही ती ऍक्सेप्ट केली पाहिजे. आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की लॉच्या विद्यार्थ्यांनी विशेषतः सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे काय लिहिलंय, त्यांची भाषा कशी आहे, ह्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपण यशस्वी होणार हा एक आत्मविश्वास ठेवला पाहिजे. नमस्कार सर. सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. सर, आपला जो भारत देश आहे त्या म्हणजे संपूर्ण राज्यात आज गुन्हेगारी प्रवृत्ती वाढून गेली आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती अशी आहे की ती 18 वर्ष ते 26 वर्षापर्यंत गुन्हेगार जास्त असतात. हे तुम्हाला लक्षात आलंच असेल तुमच्या अभ्यासानुसार. आणि ही गुन्हा अशी करते, गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण मुलं आहेत त्यांना कोवळं वय असतं, त्यांच्यातून गुन्हा होऊन जातो, ते डकेती करतात किंवा बलात्कार असं गुन्हा असतो, त्याच्यात त्यांना गुन्हा होऊन जातो. मग नंतर पश्चाताप होतो, नंतर त्या पश्चाताप काही कामाचा नसतो. तर सर, तुम्हाला असं सांगतो मी की तुम्ही त्या आजी ती तरुणाई बसलेली आहे, तुम्ही या तरुणाईला काय सांगणार की गुन्हेगारीपासून तुम्ही का दूर राहावं, याबद्दल तुम्ही सांगा सर. लक्षात घेतलं पाहिजे की गुन्हेगार ज्याला गुन्हा करतो तो पहिला गुन्हा असेल, नकळत गुन्हा असेल, परंतु शेवटी तो गुन्हा आहे. आणि म्हणून गुन्हा केल्यानंतर गुन्ह्याचा पश्चाताप होणं हा शिक्षेतून वाचण्याचा एक प्रकार आहे. म्हणून तुमचा पश्चाताप खरा आहे की नाही हे देखील आम्ही शिक्षेच्या वेळेला तपासून बघत असतो. काही गुन्हेगार ज्यांना दोषी ठरवल्यानंतर म्हणतात, साहेब आम्हाला पश्चाताप होतोय, आमच्या पश्चात आमची बायको आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत. हे मगरीचे अश्रू आहेत. परंतु एक तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की अविचार आणि अविवेकी वागणं हे मोठं कारणीभूत असू शकतं. तुम्हाला येणारा मोह हा देखील याच्यापासून आपण टाळलं पाहिजे. तुमच्या मनात असं येऊ शकतं की अरे हा बघ, हा मुलगा असा होता आणि आता एवढा पैसा मिळतोय. स्वतःला तुम्ही व्यसनापासून दूर ठेवलं पाहिजे. कुठलंही व्यसन हे तुमचा केव्हाही घात करेल याचा नेम नसतो. म्हणून मित्रांच्या आग्रहाखातर, मैत्रिणींच्या आग्रहाखातर पहिला प्याला, पहिला ग्लास किंवा पहिला जुरका हा तुम्हाला नाशाला कारणीभूत होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही स्वतः एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमची साधी चूक, नकळत चूक ही तुमच्या आई वडील नाही तर समाज, पर्यायाने राज्य आणि राष्ट्र याच्यावरती कारणीभूत असते. म्हणून विशेषतः मी परदेशात जाणाऱ्या मुलांना सांगत असतो की तुम्ही इंडिव्हिज्युअल नाही, तुम्ही ज्यावेळेला परदेशात जात असता तुम्ही मिस्टर इंडिया म्हणून जात असतात, मिस इंडिया किंवा मिसेस इंडिया म्हणून जात असतात.
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्याला प्रत्येक तरुण तरुणी आमच्या देशाचा स्वतःला अँबॅसेडर म्हणून घेत नाही तोपर्यंत तो गुन्हेगारापासून दूर राहू शकतो. आणि म्हणून हे प्रामाणिक प्रयत्न तरुणांनी केले पाहिजे की कुठल्याही गुन्हेगाराच्या प्रलोभनाला किंवा नकळत काही गुन्हा घडला असेल तर त्या संदर्भात देखील पोलिसांकडे जाऊन घरातील वडीलधाऱ्या मंडळी सांगून आपण कायदा व सुव्यवस्थेला मदत केली पाहिजे.